नमस्कार मित्रांनो, वेलकम आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. भरपूर दिवसाच्या प्रतीक्षेनंतर जे आहे मी आज ब्लॉग चालू करतोय, कारण की थोडीशी तब्येत जी आहे खराब झाली होती. कारण की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पाऊस चालू झालेला आहे, त्यामुळे व्हायरल फीवर. त्यामुळे मी 2 दिवस बेडवरून उठलोच नव्हतो. कामाला जात होतो पण ताकद नव्हती ब्लॉग करायची. आणि मी म्हटलं चला बघूया आता आपण ब्लॉग करूया चालू, कारण की किती दिवस आपण ब्लॉग करणार नाही. तर यस, एकदम ठणठणीत झालेलो आहे आणि आता आपण आपला ब्लॉग चालू करणार आहोत. आजचा दिवस सुद्धा खूप बिझी असणार आहे. आपण जे आहे आज काम आहेत खूप, तुम्हाला दाखवतो. कारण की आज जे आहे स्कूटीचा जो लोन आहे, स्कूटी जी घेतलेली मी, तुम्हाला माहिती नसेल, 6 महिन्यापूर्वी स्कूटी घेतलेली दुसरी ॲक्टिवा. तिचं लोन आज मी क्लिअर करणार आहे. ठीक आहे, माझी स्कूटी नाही, ती बहिणीची स्कूटी आहे, प्रणालीची. आणि सेकंड जे आहे एक मी लाईट बघणार आहे ब्लॉगिंगसाठी. आणि चांगली बॅकग्राऊंड लाईट पाहिजे मला. तर आमचे थोडेसे शॉप्स आहेत कुर्ला घाटकोपरमध्ये, तर तिकडे जाऊन मी सुद्धा बघणार आहे की चांगली लाईट भेटते का बजेटमध्ये. बस आजच्या दिवसात जाणार आहे, खूप सारे काम आहेत. स्टे ट्यून, बघत राहा आमचा पूर्ण व्हिडिओ. पावसाळा चालू झाला तसं आमच्या घरात जे आहे लिकेज चालू झालेलं आहे. कधी होत नाही लिकेज, बघा वरती तुम्हाला दिसतंय बबल्स आलेले आहेत, ते आहे लिकेजचे बबल्स. आणि ही जी फट आहे त्या फटीने सुद्धा पाणी पडतंय. आणि हा जो फॅनचा गॅप आहे इथून जो आहे तो सुद्धा पाणी पडतोय. युजली कधी जे आहे पाणी लीक होत नाही, कारण की पत्रे जे आहेत ते मी मागच्याच वर्षी टाकलेले आहेत 1 वर्षापूर्वी. पण आता कसे गळतात काय माहिती नाही. तर वरती प्लास्टिक टाकायला माणसं बोलवली आहेत. 2 दिवस चांगला पाऊस पडतोय मुंबईला, त्यामुळे जे आहे पाणी जे आहे खूप टिप टिप गळते. आणि ते रोज रात्रीच गळतं, त्यामुळे झोप पण खराब होते सगळ्यांची, स्पेशली आईची. तर त्यासाठी आज जे आहे बोलवलं आहे. बघू आता किती पैसे घेतो आणि किती वेळ लागणार आहे. हे करून घेणं तर भागच आहे. अदरवाईज जी आमची आई आहे ह्याची झोप मोड होते आणि जे आहे दिवसभर मध्ये चालू असते हिचा. तर आता बघूया आता किती वेळ लागतो आणि किती खर्च येतो. आपण जे आहे लोन क्लिअर करायला आलेलो. बहिणीचं लोन क्लिअर झालेलं आहे, पण त्याच्या नादामध्ये माझी जी गाडीची आहे ती सुद्धा टो झालेली आहे अंधेरीला. तेच बघायला चाललो आहे. लय धावपळ लोन क्लिअर केलं, पण एक ठिकाणी पैसे वाचवायला गेलो आणि एका ठिकाणी जे आहे माझे लागलेले आहेत मस्तपैकी. तर बघूया कुठं आहे. त्यामध्ये पाऊस पण, ढगाळ वातावरण, ढगाळ वातावरण आहे. बघा कुठे टो केलेली आहे जी आहे. इथं आहे हे अजून कोण नाही आहे. आपली गाडी भेटलेली आहे. आता आपण पाणी सुद्धा भरलेलं आहे. आता आपण बघूया. मित्रांनो, आता आलेलो आहे मी, सगळं कामं करून जमलोय. खूप घामाघूम. पाऊस आहे, पाऊस नाही आहे, पाऊस आहे, पाऊस नाही आहे. पण कामं झाली शेवटी. आपली गाडी जी टोला केलेली तिथं सुद्धा मी फाईन भरलाय. जाऊ दे. आणि शेवटी लोन क्लिअर झालेला आहे आपला. आता गाडीचा काय लोन राहणार नाही आहे जो प्रायरिंग घेतलेला. बस. आणि मला काय बोलतात त्याला, लाईट घ्यायची आहे. बघू आता थोड्या वेळाने मी ते लाईट घ्यायला जाईल. आता आमची इथं आजूबाजूला स्टोअर आहे. आवडलं तर नक्की तुम्हाला मी दाखवेल की कुठली जी आहे ब्लॉगिंगसाठी लाईट घेतलेली आहे. कारण की समटाईम जे आहे लाईटीच्यामुळे व्हिडिओ क्वालिटी थोडीशी अशी मजा येत नाही व्हिडिओ बघायला. तर लाईटीचं काम आपण लवकरच करणार आहोत. आणि आपलं जे घरचं काम जे आहे तो येऊन गेलेला आहे. तुम्ही हे बघताय, आपलं अजून काम बाकी आहे. ते लोक येऊन गेलेले आहेत, पण पाणीसुद्धा पडतंय टिप टिप टिप. ठीक आहे. ती थोडंसं जे आहे स्लिपरी आहे वाटतं ते पत्रा जो आहे, त्यामुळे ते सगळं सामान वगैरे देऊन गेलेले आहेत. घरीच ठेवले आपलं सामान. हे बघा सामान वगैरे जे आहे सगळे ताडपत्री वगैरे सगळे ठेवून गेलेले आहेत. आणि आता थोड्या वेळाने जर पाऊस कमी होईल तर ते लोक येतील आणि कामं करतील. आणि थोड्या वेळाने मग मी लाईट बघायला पण जाईल. आपल्याला लाईटसुद्धा घ्यायची आहे. बस आता थोडंसं जेवतो, थोडा रेस्ट करतो, भेटतो थोड्या वेळाने. पडत चाललेलं आहे तर तुम्ही बघितलं. पावसात जायचं कुठं, तर कुठे नाही, घरीच आराम करायचा आहे. कुठे बाहेर जायचं नाही सगळ्यांनी. मी सुद्धा कुठे बाहेर जाणार नाही. तर आई जी आहे, आई 4 गोष्टी मला बोलायला तयार. आणि असे कपडे तुम्ही पावसात सुकत घालता की नाही सुकायला. इथं पण सुकत टाकलेत, आतल्या पण रूम सुकत टाकलेत, काही कपडे हे सुकणार नाही आहेत. आणि पाणी जो आहे आमच्या गळाला लागलेला आहे वरतून. हा बघा, हा इथून पाणी गळायला लागलाय.
इथून हा इकडे आज पाऊस आहे म्हणून नाही हा झालं. पाऊस आहे आज. तर पाऊस आहे म्हणून आज प्लास्टिक टाकायला तो माणूस नाही बोललाय, कारण की वरती माणूस गेला त्याचे पाय सरतात. तर मी ठीक आहे, आपल्याला जीव प्यार आहे, उद्या टाक. तर पाऊस कधी जातोय ते कमी होतोय, जाणार तर नाहीये, कमी होते ते आम्हाला फक्त बघायचे. ते आल्यानंतर मग आम्हाला घराच्या वरती जे आम्हाला पावसाबद्दल तुम्ही काय सांगाल? मुंबईत एवढा पाऊस पडतो जोरदार आणि तुमचं जे हे घर गळतंय, तुम्ही काय बोलणार? काय बोलणार, प्लास्टिक टाकायला आले, पाऊस ते काय बोलला वरती प्लास्टिक टाकायला गेला, पाय पाय सरतो. सरतोय म्हणून प्लास्टिक टाकणार ऊन पडल्यावर. आज काय ऊन पडायचं नाव दिसत नाही त्याचं. मुंबईत 2 दिवस झाले जे आहे पाऊस आहे खूप, तर त्यामुळे असं वाटत नाही की पाऊस जाणार आहे. ठीक आहे, मग काय, मग कधी पाऊस वरच्या छपरा खाली आल्यावरती नाही घालणार घालायचंय थोडं 4 तास तरी पाऊस थांबले ना तर घालणार. ते येणार, त्यांचं सामान इथेच आहे सगळं. शिडी पण इथेच आहे, शिडी पण तिथेच आहे. चल बरं. तर जे कारागीर आहेत ते शिडी आणि सगळं सामान ठेवून गेले, तर तुम्हाला मी दाखवलं असं. तर बघू आता कधी ते येत आहेत. आणि आईला खूप दुःख वाटतंय की मला फाईन लागलेला आहे 1300 रुपयाचा. 1300 रुपयाचा फाईन गेला. करायला गेला काम एक, करायला काम झाला एक. तर होतं असं, काय करणार आपण, गाडी उचलून नेली ना. गाडी उचलली. जाऊ दे, चला आपण आपलं काम केलं, लोनचं काम झालं, सगळं काम झालं. आता बघूया काय होतं काय नाही ते बघू. आता मी रील शूट केली, तर कशी वाटली रील? एकदम छान. तर तुम्ही आमची जर रील बघत नसाल तर रील नक्की बघा. मला इंस्टाग्राम वरती फॉलो करा, युट्यूब वरती फॉलो करा, सबस्क्राईब करा, फेसबुक वरती पण आम्हाला नक्की फॉलो करा, कारण की आमचं 3 ठिकाणी पेज आहे. आम्ही 3 ठिकाणी व्हिडिओ, लॉंग फॉर्म व्हिडिओ, शॉर्ट फॉर्म व्हिडिओ जे आम्ही टाकत असतो. पावसामध्ये आपल्याला काय पाहिजे असतं? मस्त गार, थंडगार वारा, पाऊस आणि भजी. आई आता करत आहे भजी. कुठली भजी करते? कांदा भजी. वा, अजून काय मागितलं असतं ना मी, ते पूर्ण झालं असतं. तर काही मिनिटापूर्वीच मी विचार केला की या मस्त पावसामध्ये भजी पाहिजे. निकिता पण तेच बोलली की मस्त एक भजी पाहिजे. निकिता तिकडे आहे पुण्याला, पण व्हिडिओ कॉलमध्ये बोलली ती. वा मजा नाही. आता भजी सोबत एक गोट चाय, कुरकुरीत भजी. भजी जेव्हा बनते तेव्हा मला फक्त एकाच ठिकाणची आठवण येते, ती म्हणजे टायगर पॉईंट. जेव्हा कधी आम्ही टायगर पॉईंटला जातो लोणावळ्याच्या, तर तेव्हा आम्ही हमखास कॉर्न चीज भजी खातो. निकिता, मी आणि प्रणाली जातो तेव्हा. आता एन्जॉय करूया कांदा भजी. आणि आपल्याला LED लाईट ही ब्रँडची आहे. लस्सी कशी आहे लाईट ह्याची? कितने वाला आहे? तर फायनली जी आहे आपल्याला LED लाईट जी आहे ती भेटलेली आहे आणि आपल्या बजेटमध्येच भेटलेली आहे, त्यामुळे असं काय वाटत नाही आहे. या ब्रँडची आहे. सो की आता आपले ब्लॉग कसे येतात आणि जातो घरी जाऊन तुम्हाला भेटतो. तर ही जी लाईट आहे ती अशी दिसते. ठीक आहे, ह्याला हा जो खालचा जो आहे तो मी अटॅच केला आहे आणि हा क्लिप आहे. आणि ह्या 5च्या साईडला जे आहे ऑन ऑफचं बटन आहे बघा, असं दाबून ठेवलं, चालू झाली. हे बघा अशी लाईट. ठीक आहे, मग मी अटॅच करून दाखवतो मग. येस, कशी वाटतं आता हिला मी हा फ्रंट कॅमेराने मी ऑन केला आणि फ्रंट कॅमेराच्या वरतीच मी जी आहे ती लाईट लावलेली आहे. तुम्ही भिंतीच्या मध्ये रिफ्लेक्शन बघू शकता. तर अशा प्रकारे ही लाईट मला पाहिजे होती, कारण की मला जे आहे ब्लॉगमध्ये थोडं समटाईम लाईट असं वाटतं की कमी आहे. आणि लाईट इज द मोस्ट इम्पॉर्टंट, कारण की लाईट चांगली असेल तरच व्हिडिओ क्वालिटी चांगली येते आणि लोकांना पण आवडते. ठीक आहे, तर आणि कारण की बाकीच्या 2 जे लाईटी आहेत ते लेफ्ट राईट आणि एक राईटला आहे आणि वरतून अशी काही लाईट नाही आहे. तर त्यामुळे मला ही LED लाईट पाहिजे होती. चांगलं मला बजेटमध्ये भेटलेली आहे, 600 रुपीजच्या बजेटमध्ये. थोडं बार्गेनिंग केलं आहे मी, पण इज अ गुड इन्व्हेस्टमेंट आहे. जे पर्सनल व्लॉगिंग करतात, जे रील्ससाठी बोला, व्लॉगसाठी बोला, तर ही लाईट मी फायनली जे 2 दिवसापासून जे बोलते मला लाईट पाहिजे, ती मी लाईट आणलेली आहे. ठीक आहे, तर ह्याच नोटवरती जे आहे आजचा ब्लॉग मी इथंच संपवतो. माझ्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.